समदा धुळेकर असले रामराम आणि जय महाराष्ट्र आदिशक्ती आणि खांदेची कुलस्वामिनी आई एकविरा देवीला वंदमान. धुळ्यातील माझ्या लाडक्या बहिणीने लाडक्या भावानं गेले 2 महिने मी रात्रंदिवस फिरतोय. दिवसाचे 24 तासही कमी पडत आहेत. प्रचाराचे दिवस कमी आहेत. रोज सभा रॅली आहे. त्यामुळे धुळ्यातील माझ्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना भेटण्याची खूप इच्छा असून मी तिथे प्रत्यक्ष येऊ शकलो नाही. त्याबद्दल मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या धुळ्याचं भविष्य आपल्याला उज्ज्वल करायचं आहे. या सर्वांगीण विकासासाठी कल्याणासाठी शिवसेनेला पर्याय नाही. विकासाचं हे स्वप्न साकार करण्यासाठी धुळे महापालिकेवर भगवा फडकवण्याचं आवाहन मी करतोय. आपलं धुळे राष्ट्रीय महामार्गाचं लॉजिस्टिक आणि व्यापाराचं केंद्र आहे. या भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या शहराला आधुनिक पायाभूत सुविधा देण्याचं काम गेल्या 3-3.5 वर्षात आम्ही केलं आहे. या शहराच्या विकासासाठी आपण तब्बल 1186 कोटीचं महाप्रकल्प मंजूर केले. हा धुळ्याच्या कायापालटाचा रोडमॅप आहे. माझ्या माता भगिनीने धुळेकरांचा सर्वात मोठा प्रश्न आहे पाणी. हा तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे याची मला जाणीव आहे. पाण्याच्या प्रश्नाचं राजकारण न करता त्यावर उपाय हा मार्ग आम्ही निवडला आहे. 169 कोटीच्या अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचं काम सुरू केलं. त्यामुळे शहराच्या 60% भागात 2 दिवसाआड नियमानं पाणी पोहोचतं. हे पाणी पोहोचवण्यासाठी आम्ही वीज बिलाच्या भुर्दंड धुळेकरांना बसणार नाही याची काळजी घेतली आहे. अक्कलपाडा योजनेपासून ते धुळे शहरापर्यंत 44 किलोमीटर अंतरावरून गुरुत्वाकर्षणाद्वारे पाणी आणलं. हा बदल तुम्ही स्वतः अनुभवत आहात. धुळे शहर आणि हद्दवाढ झालेल्या क्षेत्रासाठी 177 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना आम्ही मंजूर केली आहे. योजनेतून 21 ठिकाणी जलकुंभ बांधण्यात येत आहेत. स्वच्छ प्रदूषणमुक्त पांझरा नदी ही फक्त घोषणा नाही तर आगामी काळात धुळेकरांना प्रत्यक्ष अनुभवायला पाहायला मिळणार आहे. मी मुख्यमंत्री असताना धुळ्यातल्या रस्त्यांसाठी 328 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आता धुळ्यातले रस्ते कात टाकीत आहेत. विकासाचं चक्र आणि धुळ्यात फिरायला लागलं आहे. धुळ्याला गुंतवणुकीसाठी आकर्षक शहर बनवण्याचा आमचा आराखडा तयार आहे. आधुनिक स्वच्छ आणि महिलांना ज्येष्ठांना मुलांना सन्मानानं वापरता येतील अशी सार्वजनिक शौचालय उभारण्याचं काम हाती घेतलं आहे. आम्ही सुरू केलेली लाडकी बहीण योजना बंद होईल याच्या अफवा काही जण पसरवत आहेत. पण लाडक्या बहिणींना मी सांगतो कुणी माईका लाल जरी आला तरी ही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद ही शिवसेनेची ताकद. लाडक्या बहिणींचा लाडक्या भावांचा आशीर्वाद जोपर्यंत आहे तोपर्यंत हा एकनाथ शिंदे कुणालाही घाबरत नाही. एकदा आमच्या हातात सत्ता दिली की आम्ही धुळ्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र मेहनत घेऊ. येत्या 15 तारखेला धनुष्यबाणा संपन्न दाबून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना रेकॉर्ड ब्रेक मताने विजयी करा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. प्रिय लाडक्या बहिणींनो, सप्रेम नमस्कार. विनंती विशेष. कशा आहात तुम्ही? मजेत आहात ना? नाही तुम्ही मजेतच असल्या पाहिजे. नाहीतर माझ्या या दिवस रात्र राबण्याला काहीच अर्थ राहणार नाही. तुमच्यासाठीच महाराष्ट्रभर या खेड्यात त्या खेड्यात या शहरातून त्या शहरात अहोरात्र फिरतोय ना. महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात वाड्या वस्ती चाळीपासून ते म्हाडाच्या कॉलनीपर्यंत जिथे कुठे तू राहतेस तू आवाज दिला की मी पोहोचणार. कारण तुमचं सुख तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच माझी खरी शक्ती आहे. खरं तर तुम्हाला 1,500 रुपये दर महिन्याला देऊन मी काय उपकार करत नाही. तुमच्या प्रेमाची तुमच्या ऋणांची परतफेड करतोय. आणि हो, एक लक्षात ठेवा, ही योजना नसून हे या एकवचनी एकनाथचं तुम्हाला दिलेलं वचन आहे आणि ते कधीही मोडणार नाही. लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. माझे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब नेहमी बोलायचे, ज्याच्या घरची लक्ष्मी दुःखी त्याची बरबादी नक्की. आणि आता मला माहीत आहे माझी लाडकी बहीण लक्ष्मी म्हणून कोणाच्या तरी घरी नांदते आहे. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनो, या पत्र प्रपंचातून मला एवढंच सांगायचं आहे, नांदा सौख्य भरे. तुमच्या सुखाची काळजी घेणारा तुमचाच लाडका भाऊ इथे आहे. फक्त एकदा आवाज देऊन तर बघा. तुमचाच लाडका भाऊ एकनाथ संभाजी शिंदे.